हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू अमृताज व्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर आज मला थोडंसं काम होतं, म्हणजे जायचं होतं कॉम्प्लेक्सला, कॅन्टीनला वगैरे. आणि म्हटलं चला आज टाईम आहे तर घेऊन यावं थोडंसं सामान. आणि भाजीला पण काहीच नव्हतं, तर जायचं होतं म्हणून लवकर आवरलं वगैरे. आणि आज होतं गुरुवार, त्यामुळं मग म्हटलं चला आज बाहेरचं वगैरे सगळं धुवून वगैरे काढूया. मग सगळं धुतलं वगैरे, रांगोळी वगैरे काढायची होती. स्वामींचा गुरुवार असतो मला. मी आता सध्या उपवास करत नाही आहे, कारण की मला थोडंसं ॲसिडिटीचा खूपच जास्त त्रास व्हायला लागला होता. त्यामुळं मी गुरुवार आता सध्या करत नाही आहे. आणि मग माझं सगळं आवरलं. तर बाहेरचं झाडू म्हणजे पाणी काढतानाच माझ्याकडून झाडू तुटला. म्हटलं चला काहीतरी त्याला पॅक करण्यासाठी काहीतरी आयडिया करू. तर मला दिसली तिथे कोल्ड्रिंकची बॉटल. मग ती बॉटल मी कट करून त्याच्यामध्ये झाडू घातला. ते सगळे त्याला मी गॅसवरती थोडंसं गरम केलं आहे. तर हे पहा, हे एकदम पॅक झालं आहे, निघत पण नाही आणि हे लवकर निघणार पण नाही. तर माझं सगळं आवरलं वगैरे आणि आंघोळ वगैरे झाली. आणि बाहेरचं धुतलेलं पण वाळलेलं होतं. म्हटलं चला थोडीफार रांगोळी पण काढून घेते. रांगोळी वगैरे काढली आणि मला स्वामी समर्थांचं पारायण करायचं होतं. पण मला आत्ता काही ना काही अडचणी येत होत्या. पण मी रोजचा पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय टाईम असेल तर नक्कीच वाचते. आणि जर नाहीच टाईम भेटला तर 14 अध्याय नक्कीच वाचते. तर त्याचं तुम्हाला जर माहीत असेल तर पहिला जो अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय आपल्या भविष्य काळासाठी असतो. जर आपण रोजचे 3 अध्याय जरी वाचले तर आपले 7 दिवसाचं आपलं एक पारायण पूर्ण होतं 7 दिवसामध्ये. आणि 14वा अध्याय तुम्ही जर वाचला तर जर तुम्हाला टाईम मॅनेज वगैरे होत नसेल तर तुम्ही रोजचा एक 14वा अध्याय जरी वाचला तरी तुमची स्वामी समर्थांची नित्यसेवा पूर्ण होते. आणि मला पण एवढं काही गोष्टी माहीत नाही आहे, पण माझा स्वामींवरती खूप विश्वास आहे. आणि मी मनापासून जे काही होतं माझ्याच्याने ते मी मनापासून करते. आणि आधी तरी माझे म्हणजे पारायण वगैरे मी करायचे, पण आता एवढ्यात माझं पारायण पण करून नाही झालं. तर म्हटलं आता पुढच्या महिन्यात म्हणजे येईल ह्या महिन्यात मी नक्कीच पारायण करेल. आणि मग मी रोजचा 14वा अध्याय वाचते. मी पूजा वगैरे केली आणि मला 14वा अध्याय वाचायचा होता. मी 14वा अध्याय या व्हिडिओमध्ये पण वाचताना ॲड केला आहे. तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही ऑडिओ चालू ठेवून तो अध्याय ऐकू शकता. असं नाही की तुम्ही वाचलाच पाहिजे, ऐकलं तरी पण चालेल. आणि स्वामींची कशी पण सेवा केली, स्वामींचं भोळ्या मनाने सेवा केली तरी आपली ती पावतेच. आणि तुम्ही वाचा, अगर तुम्ही ऐका, त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुमचा विश्वास असेल स्वामींवरती तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वामी तुम्हाला साथ देतीलच. म्हणूनच म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय याची करुणा घन, जय जय याची घनश्यामना, जय जय याची परम पावन, दीनबंधू सद्गुरु. प्राप्त काळी उठोनी, आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुनिया, प्राप्त कर्म आटोपोनी, मग वैसावे आसनी, भक्ती धरुनिया स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनिया मन, घालावे शुद्ध दीक स्नान, सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे परवावी. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अपर्वावे नाना खाद्य, नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडोपचाराचे पूजन करावे, सद्वावे करुणी धूप दीप अर्पण, नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाची अगहरणा, प्राप्त काला कैवल्य साधना, ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाची पूर्ण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडधीशा, वेदवंदा सद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्त जन तारया, अनंत रूपे नटलासी. तू अंगी तू पावन, तू आकाश तू जीवन, तूच वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पालादिक समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवता, तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आधी मात्याग्र, कोठे नसे पाहता, असून या निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञान, तुझ एक विश्वेचा, वेदांचाही तर्क साचले. विष्णू शंकर एक सारे, गुंठित झाले सर्व.
मी केवळ अल्पमतवी करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखी निचिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविली चरणी माथा. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना नवी जी आपल्या मना. कृपा समृद्धी या मीन आश्रय देई जे सदैव पाप ताप दैन्य. सर्व जावो निरसोनी इहलौकी सौख्य देऊनी. परलोकी साधन करावे. दुस्तर हा भवसागर त्याचे पावया पहिला तीर. तत्वम चरणी साचार प्राप्त होवे मजला ते. आशा मनीषा तृणा कल्पना वासना भाती भुली नाना न बोधता. तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख समाधान. अज्ञान तिमिर निरसोनी ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै. शांती मनी सदा वसो वृथा भिमानसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने. अंतरी भवदुके हे निरसुनी. तुझ्या भजनी चिंती वसो वृथा विषयांचा नसो. वासना या मनाते सदा साधू सगम. तुझे भजन उत्तम तेने होवे हा सुगम. दुर्गम जो भवपंथ व्यावहारित वर्तता. न पडो भ्रांती चिंता. अंगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा. अल्पवर्गाचे पोषण ज्ञानमार्गवलंबन. तितके द्यावे वरदान. कृपा करोनी समर्था असोनी या संसारात. प्राचीन तव नामामृपंत प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करिता. आनंद होय समर्थ संतोषिनी तत्वता. वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रतीचे जपावा अहोरात्र. तेने सर्वथा पाविजे प्रसंगी. मानस पूजा करिता तेय प्रिय होय समर्थ. स्वामी चारित्र विचिता एकता. सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परियसता शुद्ध चिंती तेची भक्ती ज्येष्ठीपी. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणे लोकात. जयांच्या भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चारित्र सारामृत. सदा ऐकतो भाविक भक्त. चतुर्थ अध्याय गोड हा. श्री सुत शुभम भवंतु. श्री स्वामी समर्थ. 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 माझी पूजा वगैरे झाली आणि सोनालीन मी चाललो होतो कॉम्प्लेक्सला. तर आम्हाला जाताना इतके छान झाडं दिसले. म्हणजे आता इकडे एवढं ऊन पडतंय तरी पण इतकी छान पालवी त्यांना आली आणि खूप सुंदर दिसत होते. मग येताना मला घ्यायचा होता थोडासा कढीपत्ता. मग तिकडून येताना त्या ताईंच्या इथे कढीपत्त्याचं झाड होतं. मग येताना कढीपत्ता वगैरे घेतला आणि आम्ही दोघी जणी मग निघालो घरी. तर असं होतं आजचा आपला व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.